तर जय पवारांकडून VSRचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला। रोहित सिंह एका विमानात मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसतात असं जय पवार यांनी म्हटलंय। उड्डाणावेळी विमानामध्ये असा निष्काळजीपणा गंभीर असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय। संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची विमानं तात्काळ ग्राउंड करावीत। रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी जय पवार यांनी केलेली आहे। तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, जय पवारांकडून ही नवीन मागणी पाहायला मिळते, नक्की त्यांनी आपल्या मागणीमध्ये काय म्हटलंय? नक्कीच आपण पाहतोय की जो अहवाल आला होता या अहवालावरती देखील जय पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं आणि त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती। त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनंतर त्यांनी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि हे व्हिडिओ VSRचे मालक रोहित सिंग हे मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत असतानाचा हा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केलाय आणि आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। तर त्यांनी DGCA ठामपणे मागणी देखील केली आहे की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती जय पवार यांनी केलेली आहे। सोबतच जे VSRचे मुख्य रोहित सिंह आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी देखील मागणी जी आहे ती जय पवार यांनी केलेली आहे। ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी हे होणं गरजेचं आहे अशा प्रकारची इंस्टाग्राम पोस्ट जी आहे ती जय पवार यांनी केलेली आहे। याच्या अगोदर आपण पाहत होतो की जय पवार यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले होते, अनेक इंस्टाग्राम आणि पोस्ट जे आहेत ते वारंवार टाकताना आपल्याला पाहायला मिळत होते। ज्या पद्धतीने जो अहवाल आला होता, प्राथमिक अहवाल आला होता, याच्यावरती देखील जय पवार यांनी नाराजी वर्तवली होती आणि त्या नाराजीनंतर आता VSRचे मालक रोहित सिंग यांचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पोस्ट केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद निवृत्ती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। जय पवार यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात। माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर राहणार असं जय पवार यांनी म्हटलंय। या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणावेळी झोपलेले दिसतात असं जय पवारांनी म्हटलंय। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे असं देखील जय पवार यांनी म्हटलंय। मी DGCAला ठामपणे मागणी करतो की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करावी असं देखील जय पवारांनी म्हटलंय। संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमान उड्डाणं तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत अशी मागणी देखील जय पवारांनी केली आहे। रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी जय पवारांनी केली। एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी असं देखील जय पवार यांनी म्हटलं।